सी हा सम पण माझ्याकडचा आहे, हा सुद्धा मला वाटतं बोर्डचा सम आहे 19 किंवा 20 मार्चचा सम आहे, 19 असेल, 19 हा मार्च 19 किंवा मार्च 20. बॅलन्स शीट ऑफ पॉल सुनी मिनू इज ॲज फॉलोज. बॅलन्स शीट ॲज ऑन दिस. कॅपिटल्स दिले आहेत, क्रेडिटर्स. अरे वा, किती छोटी आणि कॉम्पॅक्ट बॅलन्स शीट आहे, कुठेही आपल्याला त्रास नाही. फॅन्टास्टिक. क्विकली पुढे जाऊया. हे बघितल्यावर जरा चमकायला होते. बॅलन्स शीट छोटी म्हणजे पुढे मोठा धमाका. दॅट इज रिअली डेंजरस. मगाची बॅलन्स शीट मोठी होती, ऍडजस्टमेंट कमी होत्या, म्हणजे बॅलन्स शीट मोठी असणं बरं. चला, काय झालंय? मिनू रिटर्न फ्रॉम द बिझनेस ऑन द अबाव डेट. अबाव म्हणजे कुठली? ही. ऑल राईट. स्टॉक अँड प्लांट अँड मशिनरी टू बी डिप्रिसिएटेड 6 आणि 10%. चला, स्टॉक आणि प्लांट मार्क करून टाकलं. थांबा, इकडे लक्ष द्या. प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेब्ट्स क्रिएटेड 5%. ऑलरेडी आहे का? नाहीये. नेक्स्ट, प्रोव्हिजन ऑफ ₹800 टू बी मेड इन रिस्पेक्ट ऑफ आउटस्टँडिंग रेंट. तुम्ही आता ऑब्झर्व करताय, जेव्हापासून रिटायरमेंट सुरू झाले तेव्हा हे अशा टाईपचे ऍडजस्टमेंट पण यायला लागले. हे काय आहे? आउटस्टँडिंग रेंट इज अ लायबिलिटी. मग ऑलरेडी आहे याच्यात? नाही. मग ही न्यू आहे. दिस इज न्यू. म्हणजे तुम्ही नवीन बॅलन्स शीट मध्ये घेऊन टाकणार आणि लायबिलिटी जी पुढे नव्हती आता आली, म्हणजे लायबिलिटी वाढली. लायबिलिटी वाढली तर प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंटच्या डेबिटला. चलो, गुडविल नीट वाचायचं. ह्याच्यात मेन प्रॉब्लेम हाच आहे. ह्याच्यात हा एकच मेन प्रॉब्लेम आहे. गुडविल ऑफ द फर्म इज रेज टू द एक्सटेंट ऑफ रिटायरिंग पार्टनर शेअर ₹9,000 and remaining partner decided that goodwill should not appear in the books of account. नीट विचार करा आणि मला सांगा. मला पहिले सिनेरिओ कुठला आहे, घाई नको. सिनेरिओ 3 म्हणायचंय त्याला. चला, बाकीच्यांचं काय म्हणणं आहे? बाकीच्यांना म्हणणंच नाहीये. किती? सई पण म्हणतेस 3. नॉट अपिअरिंग. तुम्ही विचारच नाही केला. नॉट अपिअरिंगचा काही विचार नाही केला. घाई. तुम्ही हे बघा, 2 सेकंदात उत्तर दिलं तरी मार्क जेवढे मिळणार तेवढेच मिळणार, पण जर चूक झाली तर मात्र मार्क जाणार. कशाला घाई करताय? करा ना विचार. तुम्ही हे बघा, काही हिरो बनत नाही जर तुम्ही 2 सेकंदात उत्तर. काही गरज नाही. थिंक ओव्हर इट. अरे, रिमेनिंग पार्टनर डिसाइडेड दॅट गुडविल शुड नॉट अपीअर इन द बुक्स. ह्याचा विचार केला का सई? तू कुठल्या बेसिसवर 3 म्हणतेस तू? 2 मिनिटं. काय न विचार करता बोलू नका. हा, बोल. अरे वाचा ना. याचा अर्थ काय आहे? असं कसं बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये ते दाखवता येणार नाही? कारण ते विथड्रॉ करावं लागेल तरच ते बुक्स ऑफ अकाउंट मध्ये येणार नाही. म्हणजे एकतर रेस तर होणारच. रिटायरमेंट आहे. कुणाचं गुडविल रेस झालंय? फर्म का आउट रिटायरिंग पार्टनरच्या एवढं. अजून याच्यापेक्षा क्लिअर कट देऊ शकत नाहीत. टू द एक्सटेंट ऑफ रिटायरिंग पार्टनर शेअर ₹9,000. आता मला सांगा, मगाशी जसं दिलं होतं, मगाशी 15,000चं आपल्याला गुडविल दिलं होतं आणि त्यात आपण ते कॅल्क्युलेट केलं. मग हे 9,000 काय आहे? फर्मचं गुडविल आहे का ते पण कॅल्क्युलेट करून दिलंय तुम्हाला? म्हणजे आपल्याला हे कॅल्क्युलेट पण करायचं नाही, डायरेक्ट तुम्हाला रिटायरिंग पार्टनरचा शेअर काढून दिला. वंडरफुल. म्हणजे बाय गुडविल आपण सगळ्यांना लिहिणार का फक्त रिटायरिंग पार्टनरला लिहिणार? आणि आता टू गुडविल पण येणार का? कारण ते विड्रॉ होतंय. बॅलन्स शीटला जाणार का? नाही जाणार. म्हणजेच आपण काय करणार याचं? बाय गुडविल टू गुडविल. टू गुडविल कसं करणार? कंटिन्युइंग पार्टनर्स मध्ये येणार. आणि रेशो कुठला? गेनिंग रेशो. म्हणजे हा सिनेरिओ नंबर 4 आहे. 3 नाही, 4. आणि 4 आणि गेनिंग रेशो काढण्यासाठी आपल्याला काय लागेल? हे बघा,
हे बघा, त्याची तुमची सोय करून ठेवली. काय सांगतायत, दिस देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो इज, हा कुठला रेशो आहे, ओल्ड का न्यू? हा, न्यू रेशो मध्ये तिघ कसे आले? हा ओल्ड रेशो आहे, ओल्ड रेशो आहे हा. मग आता आपल्याला ओल्ड मधनं न्यू काढायचं आहे आणि त्या दोन मध्ये डिफरन्स काढायचा आहे. इथं इथं कुठे काय दिलंय? काही दिलेलंच नाही. हा ओल्ड रेशो आहे, दिस इज अ ओल्ड रेशो. मग आता आपल्याला आपण न्यू रेशो कसा कॅल्क्युलेट, आपल्याला न्यू रेशो कॅल्क्युलेट करावं लागेल. इथं न्यू रेशोला काही प्रॉब्लेमच नाहीये. कसा कॅल्क्युलेट करतात न्यू रेशो? कोण रिटायरिंग आहे? मीनू. मीनू कितवी आहे? तिसरी, म्हणजे ही गेली. म्हणजे न्यू रेशो काय आहे? 2:2. 2:2. म्हणजे आपल्याला एक छोटी वर्किंग नोट करावी लागेल. कशाची? गेनिंग रेशोची. ऑल राईट, कारण विड्रॉवल आला म्हणजे गेनिंग रेशो आला, गेनिंग रेशो आला म्हणजे वर्किंग नोट आली. सो वी विल प्रिपेअर दॅट वर्किंग नोट. काही नाही, सिंपल आहे, व्हेरी सिंपल. आणि लास्टला काय म्हणतायत, द अमाऊंट पेबल टू रिटर्निंग पार्टनर बी ट्रान्सफर टू हर लोन अकाउंट. म्हणजे तसं सुद्धा आपल्याला आपण तेच केलं असतं. मग चला, मार्किंग तर केलेलं आहे. लेट अस स्टार्ट विथ इट. पहिलं काय करणार आपण? फर्स्ट थिंग फर्स्ट, मेसर्स in the books of Messrs Paul, Suni and Minu, profit and loss adjustment account, debit credit, particular amount rupees, particular amount rupees. पहिलं पण काय दिलंय का आपल्याला इन्स्ट्रक्शन? येस, प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंटच म्हणतात. नंतर पार्टनर्स कॅपिटल म्हणतात आणि बॅलन्स शीट. मग चला, पहिलं हे झालं. दुसरं, पार्टनर्स कॅपिटल बनवा. लेट अस प्रिपेअर पार्टनर्स कॅपिटल. आणि लास्ट, बॅलन्स शीट. कुठल्या डेटची? डेट इज रॉंग. कारण म्हणून मी सांगते, तुम्ही ब्लाइंडली फॉलोच करायचं नाही. ऑन द अबाव डेट. अबाव म्हणजे कुठली? दिस डेट. म्हणजे ह्याच डेटला आपल्याला बॅलन्स शीट बनवावी लागेल. आपण जे हॅबिच्युअल झाला, तुम्ही प्रत्येक वेळेला 1 एप्रिल न बघता, तर तसं चालणार नाही. काय दिलं? खोडायचं. अरे काय, हे बघा, इन्स्ट्रक्शन क्लिअर आहेत. ऑन द अबाव डेट 31 मार्च. 31 मार्च आहे, एप्रिल चालणारच नाही. रिमूव्ह दॅट अँड रिराईट इट. आता कसं करणार? आता हे काय करणार? इथं 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 करणार तुम्ही आणि पुढे लिहिणार. मग काय करणार? 31 मार्च MERCH फुल कॉमा 2012. हे सगळं पाहिजे, कॉमा बिमा सुद्धा. ऑलराईट, इथपर्यंत झालं. चलो, लेट अस स्टार्ट. पोस्टिंग करायला सुरुवात करा. मी नंतर दाखवणार आहे, पहिले तुम्ही पोस्टिंग करायचे. ज्याला ठीक आहे ते इनरला, पार्टनर ज्याला अकाउंट ओपन केलाय त्याला बॅलन्स, पार्टनर्स कॅपिटलला बॅलन्स आहे, बॅलन्स घेणार आपण. लायबिलिटी ऑलवेज ॲज अ क्रेडिट बॅलन्स. आणि फक्त एकच लेजर ओपन केलंय आपण. स्टॉक डिप्रिशिएट कर 6 आणि मशिनरी 10. 6 डिप्रिशिएट. स्टॉक 6, मशिनरी 10. स्टॉक 6% आणि मशिनरी 10%, दोन्ही रिडक्शन. डिप्रिशिएट कर दोन्ही. दोन्ही इफेक्ट घे त्याचे. चला, पोस्टिंग झालं सगळं सगळ्यांचं. %6 रिडक्शन डिप्रिसिएशन. स्टॉकला 6%, मशिनरीला 10%.
चला एकदा कन्फर्म करूया काय काय पोस्टिंग केलं आपण. चला पहिलं पार्टनर्स कॅपिटलला घ्या, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन पार्टनर्स कॅपिटलला. नेक्स्ट डायरेक्ट इथे काही जनरल रिझर्व्ह नाहीये किंवा कुठलाच रिझर्व्ह नाही, रिझर्व्ह फंड पण नाहीये. हे दोन्ही लायबिलिटीज आहेत. चला लायबिलिटीला घेऊन टाका. क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल मी इथं जागा सोडली, तुम्ही नाही सोडली तरी चालणार, तुम्ही डायरेक्ट इथं लिहिलं तरी चालणार. कॅश आउटरला, बाकी सगळे इनरला घ्या. कॅश आउटरला 1 2 3 तिन्ही इनरला एक लाईन बुक करा. डन. चला घ्या ऍडजस्टमेंट्स करूया आता. 1 by 1 ऑल ऍडजस्टमेंट्स वी विल कॅरी आउट. स्टॉक अँड प्लांट अँड मशिनरी डिप्रिशिएट. स्टॉक 6% आहे आणि प्लांट अँड मशिनरी 10% आहे. वर्ड इज रिस्पेक्टिव्हली, क्रमशः रिस्पेक्टिव्हली. चला स्टॉक 6%, स्टॉक मायनस करा 6%, 6% ऑफ 5000 बरोबर. आउटरला 4700. डिप्रिसिएशन करायचं आहे म्हणजे हे प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंटच्या डेबिटला, डेबिटला. नंतर मशिनरी 10% आहे. मशिनरी प्लांट अँड मशिनरी 10%, 2500 मायनस 22,500 आउटरला सगळं काढून टाकतो. हे पण डिप्रिशिएट आहे म्हणजे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, प्रॉफिट लॉस ऍडजस्टमेंटच्या डेबिटला टू मशिनरी. राईट. नेक्स्ट प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेब्ट्स टू बी क्रिएटेड. ऑलरेडी काही आहे का? नाही. मग आता स्ट्रेट फॉरवर्ड ऍडजस्टमेंट आहे. चला डेटर्सला, डेटर्सला काय करायचंय? 5% RDD लिहायचे आणि आउटरला फिगर काढून टाका. याच्या 5% या 8000च्या आणि आउटरला 7600 केलंय. याचं सेकंड पोस्टिंग. RDD पूर्वी नव्हती आणि आता आहे. लायबिलिटी इन्क्रीज झाली. कसं? क्रेडिटला, डेबिटला टू RDD प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. लायबिलिटी पूर्वी नव्हती आता क्रिएट झाली. झालं. नेक्स्ट गुडविल. गुडविल आपण काय करणार आहे? सोनं ठेवलं काय त्यात एवढा पुढून करायला. चला काय करायचंय? गुडविल नाही, अजून एक आहे ना, प्रोव्हिजन फॉर 800 टू बी मेड इन रिस्पेक्ट ऑफ आउटस्टँडिंग रेंट. चला बॅलन्स शीटला आउटस्टँडिंग रेंट. लायबिलिटीला पहिले लायबिलिटी बुक करा. लायबिलिटीला पहिले लायबिलिटी बुक करूया. सेकंड पोस्टिंग. पूर्वी लायबिलिटी नव्हती आता आली, लायबिलिटी इन्क्रीज झाली म्हणजे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू आउटस्टँडिंग रेंट. काय इथं अकाउंट नाहीये, हे इथं ना, हा अकाउंट लिहा. डन. आता गुडविल. गुडविल ऑलरेडी आपल्याला कॅल्क्युलेट करून दिलेलं आहे आणि रिटर्निंग पार्टनरचं शेअर एवढं गुडविल आहे. क्रेडिट बाय गुडविल तर होणारच, फक्त रिटर्निंग पार्टनरचं शेअर आहे त्यामुळे रिटर्निंग पार्टनरच्या शेअर रिटर्निंग पार्टनरच्या कॉलम मध्ये लिहिणार आणि त्यांनी कॅल्क्युलेट करून दिलंय त्यामुळे आपल्याला कॅल्क्युलेट करायची गरज नाही. पुढं रिटेन झालेलं नाही, विड्रॉ झालेलं आहे. डू नॉट वॉन्ट देअर गुडविल टू अपियर इन द बुक्स म्हणजे विड्रॉ झालंय. विड्रॉ होणार ते डेबिटला टू गुडविल आणि कंटिन्यूइंग पार्टनर्सच्या रेशो मध्ये ते विड्रॉ होणार आणि गेनिंग रेशो मध्ये होणार. चला वर्किंग नोट बनवा. तुमच्याकडे आहे एक हाफ पेज. मी ही वर्किंग नोट तुम्हाला दाखवणार नाही हो, कुठे करणार मग दुसरीकडे? हो सफिशियंट आहे हाफ पेज म्हटलं मी तुम्हाला. आता सॅक्रिफाईस रेशो बिशो काढताय ना, किती जागा लागते? हाफ पेज मॅक्सिमम आहे.
चला गेनिंग रेशो कसं कॅल्क्युलेट करणार गेनिंग रेशो. हा इथे स्ट्रेट फॉरवर्ड, इथे 1 मायनस बिनस काही भानगड नाहीये. काय करणार तुम्ही इथे वर्किंग नोट नंबर 1 लिहिणार. गेनिंग रेशो, कॅल्क्युलेशन ऑफ गेनिंग रेशो. पहिला कोण आहे, पहिला पॉल. पॉल्स गेनिंग रेशो फॉर्म्युला काय आहे, न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो. पहिला फॉर्म्युला लिहायचा आहे, पहिले फॉर्म्युला लिहा, न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो. आता न्यू रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा झालाय आपला मगाशी डिस्कस करून. इथे न्यू रेशो अतिशय सोपा असतो. हा जो जे मिनू चालले तिचा शेअर हाईड करून टाका, म्हणजे न्यू रेशो किती झाला 2:2, म्हणजेच किती 1/2 कारण 2/4 म्हणजे 1/2 किंवा 2/4 2/4. पण कशाला कॅल्क्युलेशन वाढवायचे तरी सुद्धा तुम्ही 2/4 लिहिलात तरी चुकीचं नाही. आता काय करायचंय, आता न्यू मायनस ओल्ड करायचंय. हा इथं किती आहे, हा झाला ओल्ड 1/2 काय नाही, न्यू 1/2 आहे. ओल्ड किती आहे 2/-2/5 म्हणजे 5 × 2 किती होतात 10. 5 × 1 = 5 आणि 2 × 2 = 4 म्हणजे 1/10. चला करा लिहा. आणि तेवढाच दुसऱ्याचा येणार आहे, सेम येणार आहे कारण दोन्ही सेमच आहेत. लिहा न्यू रेशो हे असं कॅल्क्युलेट करायचं आहे. 1/2 मायनस 2/5 इज इक्वल टू 5 - 4/10 इज इक्वल टू 1/10. एवढं सगळं कॅल्क्युलेशन तुम्हाला दाखवायचं आहे, एका लाईन मध्ये दाखवलं तरी चालणार. आणि सेम असंच कॅल्क्युलेशन कुणाचं येणार आहे, सुनीचं येणार आहे. नाव असं असलं तरी ते येणार. पॉल पण हेच, सुनी पण तेच, बरोबर. वर्किंग नोट करा. म्हणजे मग फायनल रेशो काय आला 1:1. 1:1 आणि तो आपल्याला कुठे वापरायचा आहे, पॉल आणि सुनी मध्ये ते विड्रॉ होणार. मिनूचा काही संबंध नाही. घ्या 2 गुडविल 4,500 आणि मिनूचा काही संबंध नाही. हे विड्रॉ करतोय मी गुडविल. आय एम गोइंग टू विड्रॉ दिस व्हिडिओ. झालं, संपलं. आता काय करायचंय, लेट अस सी पुढे काय सिच्युएशन आहे. झालं, गुडविल विड्रॉ पण झालं, प्रॉफिट बस संपलं की. आता फक्त हिचं ट्रान्सफर करायचे. त्यासाठी आधी पहिले रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करा. रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करा. किती टोटल आहे, टोटल 4,000 आहे. आणि ते आपल्याला 2:2:1 मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. 2:2:1 ओल्ड रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. 2:2:1 मध्ये डिस्ट्रीब्यूट करणार. 1600, 1,600, 1,600, 800. सो दॅट इज 4,000. हे डिस्ट्रीब्युशन केलंय 2:1 मध्ये, ओल्ड रेशो मध्ये डिस्ट्रीब्युशन. बर, व्हॉट इज दिस, हे काय आहे, लॉस आहे. क्रेडिटला आहे म्हणजे पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला करस्पॉन्डिंग. घ्या पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला. टू प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. टू प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट. टू प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट. आता काय, इथं तर काय किती सोपं आहे. इथं तर काहीच नाहीये. 16,000, 9,000 आणि ह्या दोघांची टोटल 17,000. सो सिंपल यार, करा फटाफट. 16,000, 9,000, 17,000. ते आज टोटल इकडे लिहून इकडे घेऊन या. ऑल दोज 3 टोटल्स इकडं. या टोटल सगळ्या इकडे घेऊन या. याच्यातनं हे मायनस करा, किती येतात 9. पहिले आधी मिनूचं लोन संपवा, मग पुढे आपल्याला काय करायचं आहे, अमाऊंट पेबल टू रिटर्निंग पार्टनर टू बी ट्रान्सफर टू हर लोन अकाउंट. चला पहिले फर्स्ट थिस मिनूज लोन. पहिले मिनूचं लोन ट्रान्सफर करा.
हिला हे अकाउंट क्लोज करा, त्यातनं 17,000 मधनं 800 मायनस करा, जे येईल ते मिनूस लोन, कंटी रिटायर्ड होते, बॅलन्स शीटला घेऊन जा, लोन लिहून टाका, मिनूस लोन, बॅलन्स शीटला मिनूस लोन लिहून टाका. नेक्स्ट बाकीचे बॅलन्सेस काढा, बाकीच्या दोघींचे बॅलन्सेस काढा, दोघांचे किंवा दोघींचे आपल्याला माहित नाही, मुलांची नावं आहेत का मुलींची नावं आहेत, पण मीनू वरनं तरी वाटतंय की मुलींची नावं आहेत. सुनी पण वाटतंय नाही, मुलीचं असावं. हा चला, पण पॉल मुलीच कमाल आहे. मुली असतं का मुलींमध्ये? तुला बरंच माहिती रे. अच्छा चला, यस नेक्स्ट. चला बॅलन्सेस काढा दोघांचे. टू बॅलन्स सीडी 9,900, 10 नाही 9,900, 2,900 चेक करा, चेक करा. 9,900 आणि 2,900 चेक करा. आणि हेच बॅलन्सेस कुठे घेऊन जाणार? पार्टनर्स कॅपिटल कुठं? लायबिलिटीला. चला घेऊन या लायबिलिटीला, बॅलन्सेस घेऊन या लायबिलिटीला. इनरला घेऊन टोटल आउटरला काढली तरी चालेल, डायरेक्ट आउटरला लिहिलं तरी चालेल. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली तुम्हाला जे करायचं आहे ते काय? बॅलन्स शीटची टोटल. आणि मला सांगा, पहिली फिगर आहे 24,600. कोणी सपोर्ट करते? तू नीट टोटल करते, कुठली टोटल आणते काय समोर? अरे इथले इथेच 22,500 आहेत. अरे हा काय, इथेच 22,500 आहेत. कमाल करते, कुठल्या बेसिसवर टोटल करते? इथल्या इथं ओरल टोटल होत आहेत. चला करा, नीट करा बाबांनो, तिथे जाऊन टोटल नीट व्यवस्थित करा. मी नाहीये तिथे, तुला तू जे म्हणशील ते फायनल. 40,800 करेक्ट. टोटल्स पण संपल्या बघा. वन मोर सम इनसाइड 25 minutes.